नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे समृद्धीच्या घरी. आज बाळाचं आहे नामकरण आणि त्याच कार्यक्रमासाठी आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही घरगुती घेतलेला आहे. समृद्धीच्या सासरीच हा कार्यक्रम आहे. घरची मंडळी फक्त आहेत आणि थोडक्याच लोकांमध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे. तर चला आपण या कार्यक्रमाची कशी कशी तयारी झालेली आहे ते बघूया. इकडे वेलकम लिहिलेलं आहे, दारासमोर ही रांगोळी काढलेली आहे. चला आता आपण घरात जाऊया आणि बारशासाठी काय काय सजावट केली ती बघूया. या ठिकाणी आहे बाळाचा पाळणा. हा पाळणा मामाने खास बाळासाठी आणलेला आहे. घरात थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे नामकरण समारंभ. इकडे आमची आई बारशासाठी चौक भरते. या चौकामध्ये बाळाच्या आईला बसवलं जातं आणि त्याची ओटी भरली जाते. इकडे आहेत बाळाच्या 2 आज्या आणि त्यांची पण तयारी चालू आहे कार्यक्रमासाठी. इकडे आहे बाळाचा मामा. इकडे नित्तू पण आहे. नित्तू आमच्या आईला मदत करायला लागली आहे. नित्तू पण छान असा मेकअप करून आवरून तयार झालेली आहे. डोळे का बंद करते? आई शॅडो दाखवायला ती डोळे बंद करते. छान दिसतोय, छान. कार्यक्रमात सगळ्यांना घालण्यासाठी छान असे गजरे आणलेले आहेत. सगळेजण गजरे वगैरे लावून तयार झालेले आहेत. इकडे आहेत बाळाच्या पणजी. इकडे आहे बाळाचा मामा. इकडे आहे बाळाची आजी. बाळाला घेऊन तयार झालेली आहे. बाळाला पण छान आवरलेलं आहे. इकडे आहे बाळाची आजी. बाळाची आजी पण छान आवरून तयार झालेली आहे. इकडे बाळाची आत्तू पण मस्त अशी आवरून आलेली आहे. आणि ही आहे बाळाची आई. आणि ही बाळाची मेन आत्तू छान आवरून तयार झाले बघा, कशी एकदम छान टकाटक मध्येच. आता आत्तूनी तयार राहायचंय बुक्क्या खायला. बाळाचं ना फोटोशूट चाललंय आणि बाळ मात्र रडायला लागलंय बघा. नित्तू ना बाळासोबत खेळायला लागले बघा. घरातील सर्व मंडळी एकत्र जमलेली आहेत. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बसा, चला चला. आता बाळाच्या आईला औक्षण करायचं आहे. बाळाला पण मांडीव घ्या, चला. बाळाच्या आईचं बाळासोबत फोटोशूट चालू आहे. आता आमची आई समूला औक्षण करते. बाळाच्या आजीने बाळासाठी बदाम आणलेला आहे, म्हसवडच्या आजीने. बाळाची आत्तू गेलेली आहे. काका आत्ताच बाहेरून आलेले आहेत. आजीने बाळासाठी काहीतरी आणलेलं आहे, बघूया आपण काय आणलंय बघूया. अंगठी आहे ना. काय लिहिलंय बघा त्याच्यावर.
आमच्याकडे बाळाला पाळण्यात घालण्या अगोदर गोपा पाळण्यात ठेवतात आणि हे वरवंट आहे त्याला टोपडं घातलेलं आहे, त्याला आता हळदी कुंकू लावायचं, त्याचा आपण गोपा तयार केलेला आहे. गोपाला आता हळदी कुंकू लावायचं चालू आहे. बाळाचं पण करायचंय अजून. पाच नाव झाली म्हणजे आता म्हणलं तसंच म्हणायचं. गणपती या खाली मान खाली कृष्ण द्या पोटाजवळ घे. बाळाला पाळण्याच्या खालून द्यायचं चाललंय. आधी बघ ना. या म्हण आणि तू काय म्हणते ना तुळजाभवानी म्हण. धनलक्ष्मी म्हण. बाळाची आत्तू बाळाला पाळण्यात घालते. आता देवाचे नाव घे ना. हा, असले. मुठमुठ घुगऱ्या घ्या, दुर्गाला खेळायला न्या. कुर्र. कृष्णाला खेळायला न्या. म्हण. हा, उघडून बघा आणि त्यांना सांगा. काय बघताय? कुणाच्या? अमोलरावांची. हा आता घ्या ना. आता घे ना. हिरवं लिंबू बारस आज आहे अमोलरावांच्या मुलीचं बारस. काय सकाळी ती नाव म्हणायची. छान असा बारशाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. बाळाचं नाव ठेवलेलं आहे जिजा, सगळ्यांच्या आवडीचं नाव आहे. आणि आता सगळ्यांना घुगऱ्या खाऊ घालणार आहे बाळाची आई. त्या बाई नाव घ्या. ही आहेत घुगऱ्या, घुगऱ्या वाटायचे चालू आहेत आता. सूर्य मावळला शशी, उगवला सूर्य मावळला शशी. अनिकेत रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी. छान. जिजाच्या बारशाच्या दिवशी. आत्याबाई सगळ्यांना घुगऱ्या वाटायला लागलेल्या आहेत. हा इकडे या मामीबाई, तुम्ही घ्या आता नाव. कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी. निखिल रावांचं नाव घेते जिजाच्या बारशाच्या दिवशी. खाल्ल्या? खा ना. खाल्ल्या का घुगऱ्या? नाव घेते की आजीला, त्या आजीला. चांदीची डबी, निराच्या मुळात. जनार्दन रावांचं नाव घेते सवाजीच्या मेळात. छान छान छान. बाळ पाळण्यात मस्त असं झोपलेलं आहे. आईला पण बरं वाटेल ना, आई बघत आशीर्वादाचे फुले वेचावेत वाकून प्रभूचं नाव घेते सर्वांचं मांडव. छान छान छान. पर्वतावर बर्फाच्या राशी. अरविंदरावांचं नाव घेते जिजाच्या बारशा दिवशी. छान छान. आत्याबाईंचं आता शूट चालू आहे बघा.